हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण बघत आहोत फिनोटाइप आणि जिनोटाइप या दोघांचा डिफरन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जीन आणि अलील ह्या दोघांचं रिलेशन समजून घेतलं आणि त्याच पार्टला आपण पुढे घेऊन जात आहोत. फिनोटाइप आणि जिनोटाइप म्हणजे नक्की काय? तर जेव्हा आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचं एक्सटर्नल अपीअरन्सचा स्टडी करतो त्याला आपण सोप्या भाषेत फिनोटाइप म्हणतो. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचं बाहेरून अपीअरन्स कसं आहे, बाहेरून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचाच अभ्यास, त्याचाच स्टडी म्हणजेच काय तर फिनोटाइप. तर जिनोटाइप हा त्याचा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी असतो. म्हणजे जे कॅरेक्टर आपल्या बाहेरून दिसतं आहे ते त्याच्या जीन लेवलवर कसं तयार झालं आहे, जेनेटिक कंडिशन कशी बघायला मिळते, त्याला आपण जिनोटाइप असं म्हणतो. याच्या डेफिनेशन आपण नक्कीच लर्न केले असतील. तर आपण थोडंसं उदाहरण घेऊन समजून बघूया की फिनोटाइप जिनोटाइप नक्की काय. गार्डन पी प्लांट म्हणजेच वाटाण्याचं झाड जे मेंडलने त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये वापरलं होतं त्याचंच आपण एक उदाहरण घेऊया. आता वाटाण्याच्या झाडामध्ये गार्डन पी प्लांट मध्ये मेंडलला बऱ्याच वेगळ्या वेगळ्या कॅरेक्टर सापडले होते. ज्याच्यामधलं एक कॅरेक्टर होतं हाईट ऑफ प्लांटचं, म्हणजेच त्या झाडाची उंची. आता ह्या झाडाची उंची दोन प्रकारची त्याला बघायला मिळाली. काही वाटाण्याची झाडं थोडीशी उंच बघायला मिळाली, तर काही थोडीशी बुटकीशी बघायला मिळाली, छोटी बघायला मिळाली. त्याला त्यांनी हायटेड प्लांट, टॉल ट्री किंवा बुटकं म्हणजेच ड्वार्फ ट्री असं म्हटलं. आता हे टॉल आणि ड्वार्फ तर काय झाले, हे त्याचे कॅरेक्टर झाले. म्हणजे आपण डोळ्याने बघून सांगू शकतो की हे झाड टॉल आहे, हे झाड ड्वार्फ आहे, किंवा त्याच्यामधल्या फुलांचा रंग की कलर म्हणजेच पर्पल फ्लावर आहे किंवा व्हाईट फ्लावर आहे, पांढरी फुलं आहेत. मग आपण डोळ्याने बघून सांगू शकतो की पांढरी फुलं आहेत की पर्पल आहेत. मग त्याच्यामध्ये असलेल्या शेंगा किंवा शेंगांमधले वाटाणे राऊंड आहेत की व्रिंकल्ड आहेत, म्हणजे अत्यंत गोलाकार आहेत की सुरकुतलेले आहेत. जे कॅरेक्टर डोळ्याने बघून सांगता येतात त्यालाच आपण सोप्या भाषेमध्ये म्हणतो फिनोटाइप. आता हे कॅरेक्टर तयार कसे होतात त्याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. तर फिनोटाइप म्हणजे ते क्लिअर झालं असेल की आपण डोळ्याने बघून सांगू शकतो अशी कॅरेक्टर, त्याला म्हणायचं फिनोटाइप. डोळ्याने बघून आपल्याला त्याचा पूर्ण अपीअरन्स समजून सांगता येतो त्याला म्हणायचं फिनोटाइप. आता जिनोटाइपच्या विषयाला समजून सांगण्यासाठी एक उदाहरण घेतो वाटाण्याच्या झाडाचं म्हणजेच पी प्लांटचं, जे मेंडलने पण वापरलं होतं त्याच्या एक्सपेरिमेंट्स मध्ये. आता जर आपण त्या पी प्लांटचं जर उदाहरण घेतलं तर पी प्लांट मध्ये आपल्याला त्याच्या प्रत्येक सेलमध्ये मला 14 क्रोमोझोम बघायला मिळतात. आता प्रत्येक सेलमध्ये 14 क्रोमोझोम. मग हे 14 क्रोमोझोम मध्ये 7 आणि 7 क्रोमोझोमचे दोन गट बघायला मिळतात. म्हणजे हे 14 क्रोमोझोम विभागले गेले दोन सेटमध्ये, दोन गटांमध्ये 7 आणि 7 क्रोमोझोमच्या. आता 14चे दोन गट पडले म्हणून जनरली आपण लिहिताना 2n14 असं लिहितो. हा जो n आहे तो त्या दोन गटांसाठी किंवा सेटसाठी आपण वापरत असतो. मग जेव्हा एखाद्या सेलमध्ये दोन गट असतात, दोन सेट असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, रे कोणती कंडिशन म्हणतो, तर डिप्लॉइड असं म्हणतो. आणि समजा एकच सेट असेल तर त्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो. सो हे पी प्लांट म्हणजे दोन सेट आहे, म्हणजे हे डिप्लॉइड सेल्सची कंडिशन आपल्याला बघायला मिळते. मग ह्या 14 मध्ये 7-7चे दोन सेट बघायला मिळाले. आता जर मी ह्या 7 आणि 7 क्रोमोझोमचा स्टडी केला तर मला हे सारखे बघायला मिळतील की वेगळे वेगळे, तर हे सारखे बघायला मिळतील. म्हणजेच ह्या 7 क्रोमोझोम मधला समजा मी इथे फर्स्ट क्रोमोझोम ड्रॉ केला हा असा, आणि ह्या 7 पैकी पण इथे मी एक फर्स्ट क्रोमोझोम ड्रॉ केला. मी भले हे एकदम सेम ड्रॉ नसतील केले पण तुम्ही समजून घ्या. सो हे दोन्ही क्रोमोझोम जे आहे ते दोघंही दिसायलाही सारखे आणि दोघांचं काम देखील सारखं. दोघंही दिसायला सारखे आणि काम देखील सारखं. याचा अर्थ दोघांचं स्ट्रक्चरल अपीअरन्सही सेम आहे आणि कामही सेम आहे. काम कसं काय सेम सर, तर समजा हा क्रोमोझोम जो डीएनए पासून बनतो त्याच्या एका सेगमेंटवर मला कलर ऑफ फ्लावर बनवण्याचं कॅरेक्टर दिसतंय. म्हणजेच या क्रोमोझोम वरचा एक सेगमेंट कलर ऑफ फ्लावर बनवू शकतोय आणि त्याच्याच सारखा एक जीन मला इथेही बघायला मिळतोय. म्हणजे 7 क्रोमोझोमच्या ह्या पहिल्या क्रोमोझोम मध्ये आणि ह्या 7 क्रोमोझोमच्या ह्या पहिल्या क्रोमोझोम मध्ये एकसारखा जीन दडलाय जो काय बनवतो आहे कलर ऑफ फ्लावरचं कॅरेक्टर. याचा अर्थ दिसायलाही सारखे झाले आणि कामही एकच झालं, कलर ऑफ फ्लावरचं. आता असे दोन क्रोमोझोम ज्यांचं कामही सेम, स्ट्रक्चरही सेम, तेव्हा त्यांना काय म्हणतो आपण, तर अशा क्रोमोझोमला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. अशा क्रोमोझोम्सला आपण म्हणतो होमोलॉगस क्रोमोझोम. याचा अर्थ असे क्रोमोझोम ज्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम आहे ते होमोलॉगस क्रोमोझोम झाले. मग सर ज्यांचं क्रोमोझोम ज्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम नसतं त्यांना काय म्हणायचं, त्यांना हेटेरोलॉगस म्हणायचं.
समजा ह्या 7 मधला हा फर्स्ट क्रोमोझोम इथे ड्रॉ केला आणि समजा ह्या 7 मधला मी मुद्दाम एक 4th क्रोमोझोम इथे ड्रॉ करतो त्याच्याच खाली, आणि त्याच्याही इथे समजा एक सेगमेंट, एक जीन दडलाय सर. हे कुठलं काम करतोय? तर ह्या जीनचं काम आहे हाईट ऑफ प्लांट बनवणं. याचा अर्थ त्या झाडाची हाईट डिसाइड करणं हे काम आहे ह्या इथल्या जीनचं. सो पहिल्या क्रोमोझोम वरती कलर ऑफ फ्लावरचा जीन आहे आणि चौथ्या क्रोमोझोम वरती हाईट ऑफ प्लांटचा जीन आहे. मग सर ह्या 7चा हा पहिला क्रोमोझोम आणि ह्या 7 मधला हा चौथा क्रोमोझोम, ह्या दोघांचं नातं काय? दोघंही सेम आहेत का स्ट्रक्चरला? मे बी नसतील. दोघांचं काम सेम आहे का? बिलकुल नाही. मग तेव्हा हे दोघं क्रोमोझोम कोण झाले? तेव्हा त्यांना म्हणायचं हेटेरोलॉगस क्रोमोझोम. दोघांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम असेल तर होमोलॉगस, पण दोघांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन सेम नसेल तेव्हा त्याला म्हणायचं हेटेरोलॉगस क्रोमोझोम. सो हे दोन क्रोमोझोमचे प्रकार त्यांच्या कामावरनं आणि त्यांच्या स्ट्रक्चरवरनं. आता हा जिनोटाइपचा विषय थोडा पुढे घेऊन जाऊया. ते समजावून सांगण्यासाठी मी ह्या गार्डन पी प्लांट प्रमाणे अजून एक एक्झाम्पल घेतो. समजा असाच एक पी प्लांटची कंडिशन मी इथे लिहितो, ज्याच्यामध्ये 2n14 क्रोमोझोमची कंडिशन आहे. मग त्याच्यामध्ये पण 7 क्रोमोझोमचा एक गट आणि 7 क्रोमोझोमचा दुसरा गट. त्याच्यामध्ये पण 7 मधला हा पहिला क्रोमोझोम मी इथे ड्रॉ केला, याच्यामधलाही इथे पहिला क्रोमोझोम मी ड्रॉ केला, आणि त्याच्यामध्येही मला ते सेम जीन्स बघायला मिळाले जे काय प्रोड्यूस करता आहे? कलर ऑफ फ्लावर. सो मी फक्त 2 पी प्लांट मुद्दाम इथे घेतले. आता गार्डन पी प्लांट मध्ये कलर ऑफ फ्लावर जे आहे ते 2 प्रकारचे बनतात. आयदर ते कलर्ड असतात म्हणजेच पर्पल कलर मध्ये असतील, किंवा त्यांना कलर तयार नाही करता येणार म्हणून ते व्हाईट असतील. सो 2 प्रकारच्या कलर शेड्स आहेत, पर्पल कलरची शेड किंवा व्हाईट जे कलरलेस आहे. मग आपण ह्या पी प्लांटचा फिनोटाइप जो आहे तो कलर्ड मानतोय, आणि ह्या पी प्लांटचा जो काही फिनोटाइप आहे तो इथे व्हाईट जो आहे तो आपण मानतो आहोत. सो 2 पी प्लांट आणि 2 पी प्लांटचे 2 डिफरंट कॅरेक्टर्स, 2 डिफरंट फीचर्स. एकाचा कलर्ड फ्लावर कलर आहे, दुसऱ्याचा व्हाईट फ्लावरचा कलर आहे. आता बघा, कलर्ड फ्लावर आहे त्यालाही कंट्रोल करणारा जीन फर्स्टच क्रोमोझोम वरती आहे, आणि कलर न बनवणं म्हणजेच व्हाईट कलर त्याचाही जीन हा फर्स्ट क्रोमोझोम वरतीच आहे. मग आता ह्या दोघांनाही, या कॅरेक्टर्सलाही लिहायचं कसं? तर ते जे कलर्ड आणि व्हाईट ह्याच्यापैकी जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे त्याच्या पहिल्या लेटरवरनं. आता इथे विषय तर डॉमिनंट आणि रेसेसिव्हचा आला, जो आपण मागच्या जीन आणि अलीलच्या व्हिडिओमध्ये शेवटी सोडून गेलो होतो अर्धवट. आपण असं म्हटलं होतं की जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं किंवा दुसऱ्याला सप्रेस करतं त्याला डॉमिनंट म्हणतो, आणि जे कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरच्या प्रेझेन्समध्ये स्वतःला एक्सप्रेस नाही करू शकत त्याला म्हणतात रेसेसिव्ह. कलर ऑफ फ्लावरच्या केसमध्ये तुम्हाला कलर्ड फ्लावरचा जो जीन आहे तो डॉमिनंट बघायला मिळतो, आणि जो व्हाईट कलरचा जीन आहे तो रेसेसिव्ह बघायला मिळतो. मग आता जनरली जेव्हा जिनोटाइप लिहिला जातो, जेव्हा आपण जिनोटाइप राईट करण्याची वेळ येते तेव्हा जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे त्याचं पहिलं लेटर वापरलं जातं. मग ह्या केसमध्ये कलर्ड आहे म्हणून कॅपिटल सी जो आहे तो आपण इथे युज करणार. सो कलर्डचा सी आपण इथे कॅपिटल सीच्या फॉर्म मध्ये लिहिणार, आणि व्हाईट साठी लिहिताना आपण डब्ल्यू न वापरता कलर्ड म्हणजेच डॉमिनंट कॅरेक्टरचं जे लेटर आहे ते स्मॉल फॉर्म मध्ये लिहितो, म्हणजेच स्मॉल सी. सो जिनोटाइप म्हणजेच काय? तर त्या ऑर्गॅनिझमची जेनेटिक कंडिशन जी आपण लिहित आहोत डॉमिनंट कॅरेक्टरच्या पहिल्या लेटरचा वापर करून. कॅपिटल फॉर्म मध्ये लिहिला तर डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस केलं, आणि स्मॉल फॉर्म मध्ये लिहिला तर रेसेसिव्ह कॅरेक्टर जे आहे ते एक्सप्रेस केलं. आता ह्या जिनोटाइपला 2 प्रकारे समजून घेता येतं, म्हणजेच 2 प्रकारे लिहिता येतं. जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये दोघही जीन्स सारखेच असतील, एकाच प्रकारचं कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतील, तेव्हा ते होमोझायगस मानलं जातं. म्हणजेच जेव्हा मी इथे कॅपिटल सी लिहितोय तेव्हा ते होमोझायगस कंडिशनला आहे असं म्हणवलं जात आहे. पण जर समजा दोघही जीन वेगळे वेगळे असतील तर, म्हणजे एका क्रोमोझोम मध्ये मला कॅपिटल सी बघायला मिळतोय आणि दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये स्मॉल सी बघायला मिळतोय, काहीतरी अशा प्रकारे, म्हणजे 2 आलेले वेगळे वेगळे झाले. मग तेव्हा त्याला काय म्हणणार? सो तेव्हा त्याला म्हणणार हेटेरोझायगस असं.
सो इथे जीन जे आहे, जिनोटाइप जे आहे, त्याला दोन प्रकारे समजून घेता येतं, होमोझायगस आणि हेटेरोझायगस. ऑर्गॅनिझम मध्ये असलेल्या कंडिशन वाईज आपल्या ह्या होमोझायगॉसिटी आणि हेटेरोझायगॉसिटी जी आहे ती बदलताना बघायला मिळते. सो हा फिनोटाइप जिनोटाइपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या विषयावरती व्हिडिओज हवेत ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.